स्वामी भक्तांनो, स्वामींचे असे चमत्कारिक आणि प्रभावी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा। आज हे अजिबात सोडू नका आणि कान देऊ नका। मुलांवरचे पुढचे येणारे संकट सगळे टळून जाणार आणि एका मिनिटात तुम्हाला गोड बातमी मिळणार। त्यामुळे घरातील सर्व लोक नक्कीच खुश होणार। त्यामुळे नक्कीच दुर्लक्ष करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्वामी भक्तांनो, आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा। तुम्ही खूप आनंदात असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे। तुम्ही काही कामे करताना तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या। तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा। तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उबदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला। आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील। भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असते। म्हणून जीवनात धैर्य ठेवा। योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल। ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे। म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु, शिका सर्व येथूनच, अभ्यास ठेवा सुरू। आणि हा अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी मदत करत असतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काहीतरी शिकवत असतो। म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही। म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते। म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात, खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात। म्हणून आपण दुसऱ्यांचं मन अगदी नीट पारखून पाहिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये। पण त्याचं मन चांगलं असेल आणि त्याचं मन निर्मळ असेल तर तो व्यक्ती खूप चांगला असतो। म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं। म्हणून आपण कुणासोबत विश्वासघात करू नये। जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो आणि तेच आपले आईवडील सुद्धा असतात। म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते। म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते। म्हणून मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश देणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे। म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे। तो ज्याच्याकडे आहे ना, त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो। म्हणून दुसऱ्याची मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल ना तर ती खरी सेवा असते आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं। सर्व शब्दांचा अर्थ सापडतो पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असतो। म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते। मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे। कारण आपण चांगली कर्म केली तर या पृथ्वीतलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवणार आहे। म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं। सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं। जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं तसंच ते पानही असतं। म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिलं पाहिजे की ते सर्वांना छाया देईल आणि सर्वांना मदत करेल। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा। अहंकाराने स्वतःचा पराभव होतो तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो। मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले ना की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते। त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्मापर्यंत नक्कीच पोहोचत असतात। म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा। आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी मात्र असतात। म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते, पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि ते आपल्या हातातून निष्ठत असते। म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे। आणि म्हणून तर्क असतील जगात हजार पण विश्वासानेच घडती चमत्कार। म्हणून जो स्वामींवर विश्वास ठेवेल
आणि मनोभावाने त्यांची सेवा करेल ना, त्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे. म्हणून चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात. म्हणून मित्रांनो, ती लोक आपल्या आयुष्यातून निघून जावो यासाठी देव ती लोक आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतात आणि आपल्याकडे चांगली लोक पाठवत असतात. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम फक्त आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. म्हणून मित्रांनो, आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. आणि ज्याच्याकडे प्रेमाने भरलेले हृदय असते ना, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जीवनामध्ये लाभत नाही आणि जीवनामध्ये कशाची कमी त्याला होत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात आज आलेल्या परिस्थितीचा जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश हे अनुभवायला मिळत असते. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काहीच तुमच्याकडे उरणार नाही आणि तुम्हाला काही राहणारही नाही. म्हणून तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होऊन जाईल. म्हणून तुम्ही फक्त आपल्या मूळ देवतावर विश्वास ठेवा. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. म्हणून वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. जीवनातील नाती ही नियतीने बनलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका आणि दुसरं स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचायला शिका. कारण पहिल्या स्वप्नामध्ये देवाने आपली परीक्षा घेतली असं तुम्ही समजायला हवं. आणि देव प्रत्येकाचीच परीक्षा याच्यामध्ये घेत असतो. म्हणून परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं आणि आपल्याला लढायचं असतं. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून तुमच्याबरोबर सर्वजण येणार आहेत आणि सर्वजण तुमची मदत करणारच आहेत. फक्त तुम्ही टिकून राहा आणि तुम्ही फक्त संयम ठेवा, सर्व काही मिळणार आहे. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुका त्यांना कधी समजतही नाही. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती खरंच आपली चाल ही चांगल्या प्रकारे चालत असते. आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार जर तुमचे असे चाललेले असले तर मग तुम्हाला ते टोचत राहतील आणि ते बोचकत राहतील. म्हणून मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव इथं राहत नाही. लोक विचारतात ती बॉडी कुठेपर्यंत आली. मग माणसाला गर्व एवढा कशाचा हवा? आणि हा गर्व आपण नक्कीच करायला सुद्धा नको पाहिजे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. आणि ते आपण नक्की जिंकू शकतो आणि आयुष्यात नाती आपण नक्की चांगलीही जोडू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल आणि तुम्ही भरपूर यशाच्या मार्गावर जाल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि ती प्रेरणाच तुम्हाला भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि स्वामींनी जर आपल्याला पाठबळ दिलं तर आपण लवकरच यशाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि यशस्वी नक्कीच होणार आहोत. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कुणाच्या आशेवर आपण नको राहिला आणि आपण स्वतः विश्व निर्माण करायला हवं. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखाद्याचा घाव बोटावर बसला ना तर मात्र तुमची सहीही बदलते आणि मनावर बसला ना तर तुमचा स्वभावही तो बदलत असतो. म्हणून मित्रांनो, मनाशी बाळगलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र तुम्ही नका सोडू आणि शेवटपर्यंत टिकून राहा.
आणि संयम ठेवा. देव सर्व काही बघत आहे आणि सर्व काही तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. म्हणून अनुभव तुमच्या आयुष्यात असणं फार फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळ सर्वांना उत्तर देणार आहे आणि ते अतिउत्तम असणार आहे. म्हणून काळाची फक्त तुम्ही वाट बघा आणि काळ आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं तेच इतरांना सगळ्यात जास्त हे देत असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून आपण चुकीचे विचार अजिबात करू नये आणि चुकीच्या विचारांमुळे आपल्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम हा होत असतो. म्हणून वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस हा यशस्वी होत असतो. मृत्यूनंतरही तुम्हाला जगायचे असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा. म्हणून तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही या जगामध्ये किंमत नसते. आपल्यासोबत इतरांचीही भले व्हावे असे ज्यांना वाटते ना, ते लोक सर्वोत्तम असतात आणि भरपूर पुढेही जात असतात. म्हणून बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात आणि ती कृती केली की मग तुम्ही भरपूर पुढेही जात असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ देऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी ठरू. म्हणून मित्रांनो, लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि तेच आपले देव आहेत आणि तेच आईवडील आपल्याला जपायचे आहेत. तरच आपण देवाची भक्ती नित्य नियमाने करू शकू आणि त्यांनाच देव मानून त्यांचीच भक्ती केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र महत्त्वाचं असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे आणि सत्यच शेवटपर्यंत टिकणार आहे. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याजवळ असलेच पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वाजत असतो. कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीला बोलण्यामधील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर आपण ओळखला तर मग ती व्यक्ती कशी आहे आणि कशी वागत आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून आरोग्य आपण नक्कीच जीवनामध्ये जपलं पाहिजे आणि आरोग्य आहे तरच सर्व काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि प्राप्तही होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, गुरुभक्ती कशी करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवा होतच नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा असते. म्हणून आपल्याला गुरु जसे सांगतात तसे आपण निश्चितपणे वागावे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. म्हणून त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. आणि ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्या त्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि अनितीचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सदग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्याचे मन करणे आणि हे फार जरुरीचे आहे. त्यांचे ईश्वर प्रेम ते उत्पन्न होते आणि तुम्हालाही भक्ती मार्ग प्राप्त होत असतो. आणि देव हेच बघत असतो की आपण काय करत आहोत आणि आपण कशी कर्म करत आहोत. म्हणून अति प्रेमाने आणि निर्मळ मनाने आपण नाम घेतले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण त्याशिवाय या जगात दुसरे काही तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे भागणार नाहीत आणि प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व मात्र नक्कीच आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन आणि ते जावे आणि नंतर पुढचं पुढं बघून घ्यावे. कारण देव आपण नामस्मरण करत असताना आपले कधीच वाईट करू शकत नाही, कारण आपण देवाला भजत आहोत आणि देवाचे नामस्मरणही करत आहोत. म्हणून आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. म्हणून अशा वेळी
ज्यांची मदत आपण घेतो त्यांची आपण ऐकायला नको का? म्हणून जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. आणि म्हणून तुम्ही आपल्या गुरुची आज्ञा पाळा आणि स्वामी समर्थ जे आपल्याला सांगतात ते नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच जीवनामध्ये ते अप्लाय करा आणि बघा तुम्हाला चांगलेच रिझल्ट भेटतील. म्हणून एखाद्या नास्तिकाला विचारले ना की हे जग कुणी निर्माण केले, तर तो काय सांगेल तर 5 भौतिक तत्वज्ञानापासून यांची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कुणी निर्माण केली त्यावर तो सांगेल ते मात्र मला माहीत नाही आणि कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाच म्हणता येणार नाही. म्हणून आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला आपण शिकले पाहिजे आणि आपण प्रत्येक कर्माचा साक्षी हे स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म आपल्या हातून नक्कीच घडणार नाहीत आणि चांगले कर्म मात्र नक्कीच आपल्या हातून घडतील. म्हणून जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामागे भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे आणि ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर पडलेला असतो आणि म्हणून तो फक्त देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्यक्ती असतो. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीराला चैतन्य असणे होय आणि चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंदच आपल्यालाच पाहिजे आणि हा आनंद आपण भोगावा. आणि कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो अजिबात नाही आणि असूही शकत नाही. म्हणून जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. म्हणून मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो आणि याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. आणि ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे आणि त्यात काहीच पुरुषार्थ नाहीये. म्हणून सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ, जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजाडेल सकाळ. आणि अशी सकाळ अति चांगली असेल आणि भरपूर मनमोहक असेल म्हणून त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. आणि म्हणून जे तुमचं मनापासून ऐकून घेतील त्यालाच तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमच्या मनामधल्या गोष्टी तुम्ही नक्की सांगितल्या पाहिजे. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म ह्या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले आणि त्याला वेगळे पुण्य कमवण्याची अजिबात जीवनामध्ये गरज राहत नाही. म्हणून मित्रांनो, लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करूच नका. कारण कर्माची फळं एक ना एक दिवस आपल्याला भोगावीच लागत असतात आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला सुद्धा येत असतात. म्हणून मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कोणीच या जगात उरलेलं नसतं आणि कोणीच त्याला समजूनही घेत नाही. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींनी माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि ते करूही नाही. म्हणून कचऱ्यात पडलेली भाकरी हेच सांगते, पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून मनापासून जीव लावला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं. म्हणून आयुष्यात एकदाच आहे, त्यामुळे सर्वांशी आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि स्वामींची भक्तीही केली पाहिजे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला मात्र नक्कीच जमलेली असते. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं हे सोडायचं नसतं. आपण कोणाचे वाईट केले नाही तर आपलेही वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःचा रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल. म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच अवघड असतं. आणि चांगलं असणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. म्हणून स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कुठे तिला वेळ आहे, तरी पण आपली आई या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. म्हणून लिहिलेले अक्षर विकता येतील, पण दिलेला शब्द हा विकायचा मात्र नसतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या शब्दाचं पालन हे नक्कीच करायला हवं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा आपल्या सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन आपलं नक्कीच व्यर्थ आहे. देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेले असतात. आणि नातं टिकवण्यासाठी सर्वात सुंदर ही मालमत्ता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा वेळ आहे. आणि तुमचा वेळ हा त्यात तुम्हाला गुंतवावा लागेल.
आणि आयुष्यात उजेड आला की अंधारात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरायचं कधीच नसतं. देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलाय, पण इथे जो घासला घास जाईल तोच चमकेल. आणि म्हणून जो व्यक्ती घासला जाईल ना आणि जीवनात कष्ट करेल ना, तो जो व्यक्ती पुढे जाणार आहे आणि यश आपलं मिळवणार आहे. म्हणून फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले, कोणा वाचून कोणाचे काही मात्र अडत नाही. म्हणून नातं म्हणजे फक्त आपल्या कम्फर्टनुसार वेळ देणे नाही, तर वेळ नसतानाही एकमेकांसाठी वेळ काढणे हे असते. म्हणून आपण स्वामींच्या दर्शनासाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि वेळ घेऊन आपण स्वामींचं दर्शन सुद्धा केलं पाहिजे. म्हणून पगार नावाची लालच मिळायला लागल्यापासून मी माझी स्वप्नच विसरून गेलो. आणि अशी पगार आपण नक्कीच कमावू शकतो, पण आयुष्यामध्ये सर्व स्वप्न आपली साकार नाही करू शकत. म्हणून ते साकार करण्यासाठी छोटा का होईना तुम्हाला तुमचा जोडधंदा नक्कीच टाकावा लागतो आणि त्यानेच तुम्हाला भरपूर काही प्रगती मिळत असते. म्हणून आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं त्याचं काठीला फेकून देतो, जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो आणि तो आधारच त्याला नकोसा वाटत असतो. म्हणून बस इतकंच प्रामाणिक आयुष्य जगायचं आहे की जेव्हा कोणी बोलेल तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस नक्कीच भेटतील, तेव्हा आपल्याला चांगलंच वाटलं पाहिजे आणि वाईट वाटलं नाही पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये जी कर्म केली ती सर्वच कर्म आपण चांगलीच केली आहेत आणि कुणाचंही आपण नक्कीच आपल्या मनापासून वाईट केलं नाही. म्हणून तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा. हास्यामागे लपलेलं दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. आणि या 3 गोष्टी ज्याला कळाल्या तो तुमचा जवळचा व्यक्ती मात्र नक्कीच असतो. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी हे समजायला वेळ लागत नाही. म्हणून नाती तोडली नाही पाहिजे हे खरं आहे, पण जिथे आपली किंमत नाही तिथे नाती टिकवूनही काही उपयोग मात्र नसतो. म्हणून कोणाला कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्या परोपणाची जाणीव करूनच देतात. आणि लाडावून वाढवलेली मुले मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांचे लाड करत नाहीत, पण घडवून वाढलेली मुले ही मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना दैवत ही मानत असतात. म्हणून ती संस्काराची गोष्ट ही खरी त्या ठिकाणी होत असते. म्हणून वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, पण वडिलोपार्जित सौंदर्यही मिळू शकतं, पण सुख आणि समाधान हे स्वतःलाच कमवावं लागतं आणि ते आपणच बनवत असतो. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील, नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि हा संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे, कारण याचंच नाव जीवन असं आहे आणि असंच जीवन आपल्याला जगायला लागणार आहे. म्हणून समोरचा कारण देऊन बोलणे कमी करायला लागला की आपण समजून जायचं की आपला खेळ संपला आहे त्याच्या आयुष्यातून आणि तो व्यक्ती आपल्याला परत त्याच्या आयुष्यात कधीच आणू नये आणि त्या व्यक्तीशी आपण बोलूही नाही. म्हणून नका लावू कुणाला जीव. दुनिया झाली खूप निर्जीव. भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि मग नंतर ते आपल्याशी विलीन होत असतात. मित्रांनो, परत मग आपल्याला त्यांच्यामध्ये काहीच गोष्ट ही आवडत नसते आणि आपली गोष्ट त्यांच्यासोबत होतही नसते. म्हणून मित्रांनो, स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत, त्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढंच आपण चमकत राहू आणि पुढे जात राहू. म्हणून तेजस्वी सूर्याची किरणं घेऊन येते एक ऊर्जा. नव्या दिवसाच्या तुम्हाला गोड शुभेच्छा आणि असाच नवा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडो, ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंदाची गोड बातमी मिळो आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ. आणि जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही, कारण आपला हेतू हा निर्मळ मनाने केलेला आहे आणि एकदम प्रामाणिकपणे आपण काम करत आहे. म्हणून प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे. आणि परिपूर्ण हा व्यक्ती कोणीच होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घेतलीच पाहिजे आणि ती परिस्थिती जाणून घेतली तर आपल्याला समजत असते की तो व्यक्ती कसा आहे आणि कसा वागत देखील आहे. म्हणून मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. आणि जर ते स्वच्छ नसेल तर मग तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग या जगात कुठं होत नाही. आणि म्हणून तुमचं मन हे छान असायला हवं. नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. आणि हे सुख प्रत्येकाला लाभत नाही. मग नुसतेच लोक पैशा मागे धावत असतात. न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपल्या घरातील आपले आईवडील आहेत आणि त्यांना आपण नक्कीच जपले पाहिजे. काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ.
म्हणून आपण निस्वार्थ भक्तीने ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच परमार्थ तुम्हाला लाभेल आणि देव चमत्कार तुम्हाला नक्कीच दाखवतील. जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो अनुभव चांगला असला की आपल्याला सर्व काहीच नक्कीच मिळत असते. आणि या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवायला आपल्याला काही हरकत नसायला हवी. म्हणून जो दुसऱ्यांच्या भवितव्यामुळे ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भविष्य कधी साकार करता मात्र येत नाही आणि स्वतःचं भविष्य तो व्यक्ती साकारही करू शकत नाही. म्हणून ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होत असते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्याच्यापेक्षा आशेने जगणारा गरीब आणि सुखी असतो आणि तो सर्व काही प्राप्त आपल्या जीवनामध्ये करत असतो. म्हणून शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते. म्हणून उमेदवार निवडताना काळजी न घेतल्यास तुमचे सर्व काम हे वाया जात असते. मग तो उमेदवार कोणताही असो, तो तुमच्या जीवनातील असो, तुमच्या घरातील असो, मग तुमचा मित्र असो. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय हे खेचायला सुरुवात करत असतात आणि मग तुम्हाला मागेही खेचत असतात. पण तुम्ही हे थांबून राहायचंय आणि धीटपणे तुम्ही लढायचं आहे. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशाच्या मार्गाला सुद्धा तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे हे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी ह्या बिघडत असतात आणि त्या टोकाला सुद्धा नक्कीच जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मग जीवन आहे. म्हणून तसंच तुम्ही जगत राहायचं आहे. अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधीही झाकळू शकत नाही. तुमचे शरीर मौल्यवान आहे, ते तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि तो शूरवीर व्यक्ती सुद्धा या जगामध्ये होत नाहीत. म्हणून जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो ना, तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्ट अगदी सहज साध्य आपल्याला करता येत असतात आणि आपण जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र तुमचा अहंकार नक्कीच आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहत असते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू मात्र शकत नाही. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आहे आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य ही भक्ती आहे आणि सत्यच आपण जीवनामध्ये बोलत राहिले पाहिजे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक आपल्याला जीवनामध्ये शिकवत असते. आणि म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच असतो की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधी न फेडता येणारे नाते हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे आणि असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात हे कुठेही मिळणार सुद्धा नाही. म्हणून चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं तुम्ही नक्कीच बंद केलं पाहिजे आणि चिंता अजिबात तुम्ही नाही केली पाहिजे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य नक्कीच करेल आणि तुमच्याकडून जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच ते करून घेत असते. म्हणून अहंकार त्यालाच असतो त्याला कष्ट न करता मिळालेलं भरपूर काही असतं आणि आपलं वडिलोपार्जित त्याला धनसंपत्ती प्राप्त झालेली असते. म्हणून कष्ट केल्याशिवाय आपल्यालाही त्याची चव कळत नाही आणि ते आपल्याला कसं मिळालं याचाही आपल्याला थोडा बोध होत असतो. म्हणून माझ्या आसपास अशी लोक सुद्धा आहेत जी चुकीची बोलत असतात आणि चुकीची वागत असतात. मग त्या लोकांकडे आपण लक्ष न देता आपल्या कामावर फक्त लक्ष देत राहिले पाहिजे. मग जीवनात आपण भरपूर आनंदाचे क्षण अनुभवू. म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा हा फक्त आदर्श असतो आणि तो आदर्श आपण शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्याबरोबर तो व्यक्ती टिकून राहत असतो. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्यायला काही हरकत नाही, पण हार मानून कधी तुम्ही थांबू नका आणि कधी यशापर्यंत जाताना तुम्ही कधीही मागे वळून सुद्धा बघू नका. म्हणून मित्रांनो, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी तुमची कमी झाली ना,
की तुमचा धोका या शरीराचा किंवा मग तुमच्या जीवनाचा हा वाढतच असतो आणि स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून फक्त दाखवायची असतात. आणि म्हणून पायाला जर ठेच लागली तर दोष हा दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि असे अनुभव आपल्याला जीवनात येतच राहतील. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रभावाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुख होतं आणि तेच आपण अनुभवलं नाही आणि त्याची कदर सुद्धा केली नाही. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना माणूस आयुष्यातील आपली माणसं परत येत असतात. मित्रांनो, कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आणि या 3 गोष्टी नेहमीच तुम्ही जपून ठेवायला शिका. आळशी आणि दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा करतात आणि नशिबावर ती लोक अवलंबून राहत असतात. पण आपण नशिबावर न अवलंबून राहता आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अडचणी येतील, पण त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी शक्ती फक्त तुम्हाला स्वामींकडून मिळेल. आणि ती शक्ती मिळवण्यासाठी नक्कीच तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करावी लागेल. मग स्वामींचे तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी स्वामी हे आपलं ऐकत असतात आणि त्यांना फक्त आपण एक हाक दिली तरी त्या आपल्या हाकेला ते धावून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जरी जप केला तरी स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच येतील. मित्रांनो, जीवनामध्ये मनुष्याजवळ जरा का पद, पैसा, रंग, रूप आलं की तो अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणाच्याच गोष्टीचा हा गर्व, अहंकार नसावा. कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो. हे नेहमी लक्षात आणि डोक्यात आपण ठेवले पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात की बाळांनो, तुम्हाला दुःख देण्यासाठी या जगात लोकांची कमी नाही आहे. त्यामुळे स्वतःला आनंदी ठेवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका. फक्त आपल्या हिमतीवर तुम्ही जगामध्ये पुढे जात जा. तुळशी माळ हाच खरा दागिना आहे. सोन्याच्या माळेने आजवर खूप संसार मोडले आहेत, पण या साध्या तुळशीच्या माळेने मोडलेले खूप सारे संसार हे उभे केले आहेत. आणि अर्थात भगवत नामस्मरणाने अनेकांचे कल्याण झाले आहे आणि कोणीच त्या मार्गाने दुःखी नाही झाला आहे. म्हणून संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतात ते सर्व क्षणिक आणि काही काळापुरते असतात आणि वापस दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाल टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं हे ज्याने त्याने नक्कीच आपापलं ठरवलं पाहिजे. म्हणून परमात्माचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसार रूप रोगाचे महान औषध आहे. आणि त्या सामर्थ्य संपन्न भगवंत नामापुढे शूद्र शारीरिक रोगांची, दुःखाची तीळ मात्र ताकद नाही. आणि म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण आणि भजन आपण केले पाहिजे. म्हणून स्वामी आपल्याला म्हणत आहेत, एवढं नको चिंता करू बाळा, जा लवकरच चिंतामुक्त होशील. आशीर्वाद आहे माझा. म्हणून असा आशीर्वाद स्वामी आपल्याला देत आहेत, तर आपल्याला भिण्याची काय गरज. आणि स्वामी आपल्या पाठीमागे नक्कीच आहेत. म्हणून केवळ सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने जरी आपण स्वामी नाम घेत गेलो तरी सर्व प्रकारचे तपे त्यातूनच आपोआप होत जातात. म्हणून तपाचेही तप कोठले आहे, तपाचा सम्राट कोण आहे, तर निश्चिततेने सद्गुरू परदत्त हे म्हणजे सद्गुरूंकडून प्राप्त झालेले सबीज भगवत नाम आहे. आणि तेच नाव आपण नक्कीच जपले पाहिजे. गुरुभक्ती करण्यासारखे दुसरे पुण्य या कलियुगात नाही. आणि गुरुसेवा हा एकमेव असा विधी आहे ज्याला ना वयाचे बंधन आहे, ना अनुभवाचे, ना वेळेचे बंधन आहे, ना काळाचे. कोणत्याही अघटित प्रसंगातून तारून नेणारी गुरुभक्ती ईश्वर भक्ती होऊन उच्च स्थानावर विराजमान नक्कीच आहे. म्हणून साधना म्हणजे काय असतं आणि आपण ती कशी करायची असते. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. आणि ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर व आधारित व सर्वस्व अर्पण करून करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. आणि व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने, निष्ठेने व जिद्दीने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि फक्त तीच तळमळ आपल्या अंगात असली पाहिजे. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परमशक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण
जे वेळोवेळी आपल्याला मार्ग हे दाखवत असतात. म्हणून अध्यात्म म्हणजे काय हे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा व मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला अध्यात्म असं म्हणतात. ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीव गुरफटून गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वजन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्वश्रुत कृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून संबंध, नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. म्हणून मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार, म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून आम्ही जन्माला आलो आणि तुमची भक्ती करण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. म्हणून आपण स्वामींचरणी नतमस्तक होऊन स्वामींना धन्यवाद जरूर द्यायचे आहे. स्वामी, एवढं काय मोठी गोष्ट मागत आहे का मी आपल्यासाठी आपल्या सर्व सेवेकऱ्यांचं इच्छा पूर्ण करणे क्षुल्लक गोष्ट आहे. स्वामी, एवढं नका एखाद्या गोष्टीसाठी तरसवू. स्वामी, एखाद्याची जगण्याची इच्छा आज मरून जाईल. म्हणून आपली जेव्हा इच्छा मरून जात असते ना, तोपर्यंत स्वामी आपली वाट बघत नसतात. आपल्याला ते फळ हे नक्कीच देत असतात आणि लवकरच देत असतात. फक्त आपल्याकडे थोडा संयम असायला हवा. कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा असो. एकावरच आहे, एकाशीच करतो आणि सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आम्हाला निश्चितच आहे. म्हणून काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्याला चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला त्या धुतल्या तांदळाचे समजत असतात. पण एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केला तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आपले चरित्र, आपले वागणं, आपला स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, नाहीतर तेच तुमच्यावर नक्कीच उलटूनही पडेल. म्हणून जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. हेच वाक्य आपण मनात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर भरोसा देखील ठेवला पाहिजे. काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आणि सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही आणि फक्त कारण भेटतात. म्हणून एक लक्षात ठेवले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे तर दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहेत. आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते नक्कीच टिकून राहतील. आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो आपल्याला समजला देखील पाहिजे. म्हणून काही लोकांची विचारसरणी खूप खालच्या पातळीची असते आणि ते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध किंवा त्यांचे नाव हे बघितले जात नसते आणि म्हणून त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात या वाईट भावना ह्या निर्माण होत असतात आणि मग नाव बदनाम होईल आणि त्यांचे चांगले संबंध हे खराब होतील. पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे. तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले सांगायचे आणि ज्यांना समजायचे ना, ते कोणाचं काही न ऐकता चांगले समजतील आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील. पण स्वामींना माहिती आहे आम्ही कसे आहोत आणि त्यामुळे आम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आणि आपणही कधी टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. म्हणून परब्रह्म भगवान आपल्या सर्वांचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नक्कीच चरणी आपण विलीन होऊन जायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण पाया पडून त्यांचा नमस्कार घ्यायचा आहे आणि त्यांना धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी एवढा छान जन्म दिला. म्हणून कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाहीत. मग अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येकात संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून परमार्थ वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता
संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे. म्हणून काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार ते माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात आणि हाडतोड करतात. पण 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. आणि दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे, कमजोर आणि साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व आणि असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबाडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत असतो. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आळवतो. आणि मग आज ज्यांच्यावर तुम्ही हसता आहे ना, तेच उद्या तुमच्यावर देखील हसणार आहेत. म्हणून कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर ते येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास हा नक्कीच आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास नक्कीच आहोत. म्हणून श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपागृहाने आश्वस्त करतात ना, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. म्हणून काम क्रोधही विकार त्याला शरण येत असतात आणि स्वतः रुद्धिसिद्धी देखील त्याच्या घरी पाणी भरतात. म्हणून सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महित्म्याला नक्कीच प्राप्त होत असतात. म्हणून आपण स्वामींची सेवा ही मनापासून आणि निस्वार्थ मनाने नक्कीच केली पाहिजे. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे ना मित्रांनो, की जे एका दिवसापासून सुरू झालेलं अनेक वर्षापर्यंत जपलेलं नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतं. म्हणून कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी आहे की नाते संपुष्टात येते. म्हणून अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो. आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन मात्र नक्कीच घडू शकते. म्हणून आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो, पण तर काहींना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यात काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या आणि तेवढा वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम्स सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटेल आणि भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद सुद्धा नक्कीच देतील. म्हणून एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनात रागा निर्माण होत नाही. आणि धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात काय वाईट आहे? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका ही आपली व्यवस्थित पार पडत असते. म्हणून जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटलं ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून ते दिवस लोटत असतात. पण त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. म्हणून प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे आणि तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपल्याला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. आणि जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत आणि नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता. आणि जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेच अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती नक्कीच होईल. आणि सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक आणि सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आपण आचरण जीवनात केले तर अध्यात्मात काही वैयक्तिक जीवनात देखील प्रगती तुमची नक्कीच होत असते. आणि नक्कीच तुमची प्रगती ही प्रगती पथावर देखील जात असते. म्हणून मित्रांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. म्हणून डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून
दोघं गोष्टी आपण नक्कीच केल्या पाहिजे. आणि लोक मोहात इतकी अडकतात की त्यांना नजरेला जे जे चांगले दिसेल ते ते मिळवतात आणि सोडतात. म्हणून अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच ते गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो, नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच मात्र लागत नाही. म्हणून स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा देणार आणि बरेच वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपले स्वामी ही आपली सेवा करताना कोण काय बोलत आणि याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची आहे. आणि 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी तरी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. म्हणून सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण आपल्या चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे, याकडे लक्षात ठेवायला हवं. आणि आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वतःची तस्बीर, नाव, अभयवचन आणि प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असते. आणि ते स्वामी आपल्याला दर्शन देत असतात हे आपण समजून घ्यायचे आहे. कारण स्वामी आपल्याला आपण जे नामस्मरण करतो त्यामुळे दर्शन देत असतात आणि सांगत असतात की बाळा तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत कायम आहे. आणि हा अनुभव मला सुद्धा नक्कीच आला आहे. म्हणून ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्यांचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे आणि लागते शेवटी श्रद्धेचा देखील भाग आहे. आणि म्हणून श्रद्धा ही तुमची असली पाहिजे. आणि जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं ना तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवनच सुंदर बनवून टाकतात. आणि हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. आणि हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आपण स्वामी सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमादान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपत्ती आली, अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. आणि जोपर्यंत आपल्या आरोग्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आहे. आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. आणि अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपत असते. आणि हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. खूप ही महत्त्वाची गोष्ट आहे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्या केले तरी ते देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. आणि हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध नक्कीच करत असते. आणि साधकाचे त्याच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील होत असते. म्हणून आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत नक्कीच तुम्ही असले पाहिजे. आणि जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना आणि घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण हे सतत मनात चालू ठेवावे. आणि नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोळे ओळे आणि विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अस्वच्छ असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जात असतात. आणि म्हणून स्वामींना आपण कधीही सोडू नये. म्हणून माझ्या आयुष्यात असलेल्या गडद काळोखातील दिव्य तेजाचा सूर्यप्रकाश आहात स्वामी तुम्ही. आणि तो प्रकाश असाच माझ्या आयुष्यात राहावा हे स्वामींचरणी प्रार्थना. रंगात रंगुणी स्वामी धामात, अवघा देहची गुंतवावा स्वामी नामात. सदा सर्वदा स्वामी नाम आळवावे, अवघा देहची स्वामीमय करावे. असे मी माझ्या मनापासून म्हणत असतो. आणि प्रत्येकाला ते म्हणायचे आहे. म्हणून प्रत्येकाला समजवत नाही बसायचे. कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला, तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि समजू शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीची आणि आपले स्वतःची किंमत ही कमी करून घेत असतो. म्हणून समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देत असते आणि ती वेळच त्याला शिकवत देखील असते. म्हणून तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काची व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचं असते. आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. आणि हेच नातं असं टिकून ठेवा,
स्वामी तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर तुम्ही असाच ठेवा. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय आणि रोज आपल्याला 24 तासामधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जीवन करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यायचा. मग बघा जीवनात काय बदल घडतात आणि काय तुम्हाला अनुभव येतो. म्हणून माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र मठ मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम तुम्ही मनातून काढून टाका आणि ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात हे फक्त लक्षात ठेवा. तुम्ही काहीच नाही करत आणि तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. म्हणून तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, इतना सिर्फ ध्यान में रखना है. एवढंच ध्यानात ठेवायचं. म्हणून विसर पडणार, काम झाले गरज सरणार. प्रापंचिक तुमच्या चिंता त्यासाठी मज हाक मारिता आणि फायदा मात्र पदरी पडता. तोंड फिरता का रे तुम्ही, नवस बोलता तोंडी विसर पडता. आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने, असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही स्वामींना काहीतरी मान्य केला असेल किंवा नवस केला असेल तर तुम्ही नक्कीच फेडून टाकायचा आहे. कारण स्वामी त्या नवसाची नक्कीच वाट बघत असतात आणि म्हणून तो शब्द आपण नक्कीच पाळायचा सुद्धा आहे. म्हणून आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्यांच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपल्याच मित्र मैत्रिणीबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे सगळे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि हे आपल्यापासून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. आणि शेवटी अशांची किंमत सर्वांना नजरेत शून्यच असते आणि ती शून्यच असणार सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकाला जीवनात स्वामींची सेवा ही करायलाच पाहिजे आणि केलीच पाहिजे. म्हणून नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कुणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नावं ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे आणि कोणाचा तिरस्कार आपण अजिबात करू नये आणि कोणाला तडकतोड उत्तर समोर सारखे बोलू नका. आणि एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमके आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात आणि हे तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणून मित्रांनो, खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र मठ मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जर प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही या स्वतःच्या अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. आणि अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तवाने पावन झालेले स्थान आहे. तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. आणि त्यामुळे जरा स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा आपण केली पाहिजे. आणि कुठले स्वामी श्रेष्ठ किंवा कुठले स्वामी असे विनाश्रेष्ठ नाहीत. म्हणून जो खरा भक्त सेवेकरी आहे ना, ज्याला स्वामी काय आहेत हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. आणि त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार करू नका. त्यांची स्वामी वेळ आली की बरोबर करतील आणि बरोबर त्यांच्याकडून सर्व काही गोष्टी या काढून घेत असतील. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही भरपूर काही गोष्टी या जगामध्ये मिळवू शकता, फक्त ते तुम्ही देवाशिवाय मिळवू शकत नाही. आणि जरी मिळाले तरी तुमचा अंत हा सगळ्यात शेवट हा तुमच्या गरिबीनेच होणार आणि तुमच्याकडे काहीच उरणार नाही. म्हणून माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी आणि केव्हा लागते ना हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावलं पाहिजे आणि कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही जीवनात नक्कीच केले पाहिजे. म्हणून जो माझी अनन्य भावाने पूर्ण शरणागतीने भक्ती सेवा करेल त्याचा योग्य क्षेम अर्थात त्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी मी स्वतः बघत असतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर सगळं सोपवा आणि त्यांची भक्ती नक्कीच करा. ते फळ तुम्हाला देतील आणि नक्कीच ते तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. आणि जे तुमचे काम अडलेले आहे ते काम तुमचे नक्कीच पूर्ण होऊ शकते आणि तुम्हाला सर्व काही हे मिळूही देखील शकते. म्हणून स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करायचे आहे आणि भरपूर मोठे सुद्धा व्हायचे आहे. म्हणून आपले स्वामी भरपूर श्रेष्ठ आहेत.
जीवनात मित्र मैत्रिणी नातेवाईक इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा, कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. म्हणून जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणाने शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोललं की तुला तुझ्या कर्माची फळं भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार नक्कीच वाटला पाहिजे आणि तो आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. म्हणून तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करायची गरज उरत नाही, असं स्वामी म्हणत आहेत. आणि ते आपल्याला एक वाक्य आणि एक आश्वासन देत आहेत की मी तुझा हात कधीच सोडणार नाही बाळा, तू फक्त माझी भक्ती सोडू नको. म्हणून कधीच कोणाची वाईट करू नका, निंदा करू नका, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि जो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो ना, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो ना, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. अशी लीला स्वामी समर्थांची आहे. म्हणून बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाही. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसलं, जसे निसर्गात हवा आहे ते अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असे म्हटलं असेल ना, म्हणून देवच अस्तित्व नाहीसं होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती ही आपल्याला येणारच आहे आणि देव आपल्याला सर्व सांगणारच आहे. म्हणून आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच नक्की देत असतात. म्हणून या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात आणि पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवत असतात. आणि त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध ठेवायचे आहे आणि ते संबंध तुम्ही नीट प्रस्थापित करायचे सुद्धा आहे. म्हणून देव भेटावा म्हणून, नाहीतर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे. वेळ पडली तर मित्र मैत्रीण नातेवाईक भाऊ बहीण नवरा बायको मुलंबाळ आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच आपली साथ सोडणार नाही आणि ते शेवटपर्यंत आपल्या जवळ असतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करतात ना, त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असते. फक्त एवढं लक्षात असू द्या, कारण तुम्ही जर म्हणाल की मी जे काही करत आहे चांगल्या गोष्टी त्या सर्व स्वामी बघत आहेत, पण मी जे काही वाईट गोष्टी करत आहे ते स्वामी अजिबात बघत नाही, तर असं कधी होत नाही. स्वामी सर्व काही बघतात. म्हणून मांजर जर डोळे लावून दूध पित असली तर तिला असं वाटते मला कोणी बघत नाही, पण तसं काही नसतं, तिला सर्व लोक बघत असतात. आणि स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल ना, तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली पाहिजे. त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा नक्कीच पूर्ण केल्या पाहिजे. काळजी घेतली तर ते जिवंतपणे तितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं करण्याची गरज आपल्याला भासणार देखील नाही आणि उरणार देखील नाही. म्हणून आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना, तो कुठेच मिळू शकत नाही आणि तो कुठेही विकत घेऊ शकत नाही. म्हणून आपण फक्त स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिलं आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत, पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. आणि तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणाऱ्या खरी अनुभूती. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ उरत नाही आणि तो अर्थ देखील नसतो. म्हणून भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी. संत महात्म्यांनी भक्ती करण्यासाठी अनेक ग्रंथ, श्रोत, अभंग, बकरी निर्माण केल्या. हे ग्रंथ, श्रोत, अभंग, श्रोत वाचताना देवदेवतांची शक्ती, करुणा, वात्सल्य, शिकवण, उपदेश कळतो आणि आपल्यातला गुरुप्रती असलेला भाव जागृत होत असतो. म्हणून भाव म्हणजेच भक्ती आहे आणि अनेक आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत असते. यासाठी आपण ग्रंथ, पारायण, बकरी, कथा, अभंग वाचले पाहिजे आणि त्यातील अर्थ समजून बोध घेऊन आपण भक्ती साधून आत्मकल्याण नक्कीच साधले पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या गुरुच्या कथा, श्रोत, अभंग वाचले पाहिजे आणि त्यांच्या पोथीचे पारायण नक्कीच केले पाहिजे. असे केल्याने भाव जागृत होतो आणि मग आपल्या हातून गुरुची भक्ती घडत असते आणि मग गुरुकृपा आपल्यावर नक्कीच होत असते. आणि ती गुरुकृपा होण्यासाठी
गुरुची भक्ती ही आपण नक्कीच केली पाहिजे आणि ती भक्ती केल्यावरच आपल्याला सर्व समाधान हे मिळत असतं। आणि म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांच्या कथा तुम्ही नक्कीच ऐकल्या पाहिजे आणि त्या कथा ऐकताना तुम्ही भरपूर काही गोष्टी ह्या शिकून जात असतात आणि म्हणून त्या गोष्टी शिकल्यावर तुम्हाला स्वामींचा अनुभव देखील नक्कीच येत असतो। म्हणून स्वामींची एक कथा आहे की राजवाड्यातील उंदराची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो, ती नीट ध्यान देऊन तुम्ही नक्कीच ऐका। मित्रांनो, महाराज गावात वाटेल तिकडे हिंडत, वाटेल तेथे बसत व वाटेल तेथे भोजन करीत। एके दिवशी फिरत फिरत श्री समर्थांची वारी ही राजवाड्यात गेली आणि राजापुढे येऊन महाराजास घरात नेऊन उभयंता देवापुढे झोपाळ्यावर बसले आणि दोघांच्या काही गोष्टी चालल्या होत्या आणि इतक्यातच देवघरात आप्पा सलत पुजारी गंध उगाळीत होता आणि तो एक उंदीर येऊन समईतील वाती खाऊ लागला आणि त्याच्याकडे सलभाची नजर गेली आणि देवघरात उंदराचा फार त्रास झाला होता आणि उंदीर नित्य वाती खात होता। मग आप्पा उंदराचा राग येऊन त्याने हातातील खोड जोराने उंदरावर फेकले आणि त्या सरसा उंदराचा प्राण गेला। मग शेपूट धरून उंदरास बाहेर टाकण्याकरता आप्पा घेऊन चालला आणि महाराजांनी उंदीर इकडे आण म्हणून आप्पा सांगितले आणि आप्पांनी तो श्रींजवळ नेऊन दिला आणि त्यास घेऊन महाराजांनी झोपाळ्याच्या कड्यांतून इकडे तिकडे व तिकडून इकडे अशी 5-10 वेळा काढ घाल केली। मग त्यास हातात घेऊन बच्चा जाव म्हणताच उंदीर जिवंत होऊन ताकडून उडी मारून आपल्या बिळात पडून गेला आणि हा चमत्कार पाहून राजा श्रींच्या अद्भुत शक्तीबद्दल मोठा चमत्कार वाटला म्हणून राजास दृष्टांत आला होता। म्हणून मित्रांनो, ही स्वामी समर्थांची चमत्कार आणि लीला आहेत, हे नक्कीच ऐका। राजास दृष्टांत कसा आला? श्रीमंत मालोजी राजे गुरुप्रतिपदेचे उत्सवात दरसाल गांगणापुरात जाऊन चित्रास हे तेथे राहून ब्राह्मण भोजन घालून परत येत आणि या वर्षी ब्राह्मण भोजन झाले तर त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की मी झाला आणि व दुसरे दिवस अक्कलकोटास परत आला आणि मग मी तुझ्या गावी आलो असून येथे काय येतोस? हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास तो परत आला आणि श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी राजांची खात्री झाली। मग त्या श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंध लेपन करून त्या आपल्या देवाच्या पूजेस ठेवल्या व पुढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटास करू लागला आणि संस्थानातून प्रति वर्षास 150 रुपयांची नेमणूक झाली होती आणि ती नेमणूक करून ती साजरी करू लागलेत। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड संदेशामध्ये। तोपर्यंत आपल्या व्हिडिओला नक्कीच तुम्ही पुढे शेअर करा आणि लाईक करा। भेटूया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।